मंडळी नमस्कार. दिवाळीच्या फटाक्यांपासून होणाऱ्या ज्या इंजुरी आहेत, जे फटाके फुटण्याच्या ज्या घटना असतात, यामध्ये आपण नेमकं घरी असताना काय करायला पाहिजे? जर आपल्यासोबत किंवा आपल्या परिवारातील किंवा आजूबाजूच्या व्यक्तीसोबत जर असा फटाक्याचा जर इन्सिडन्स घडला, असा प्रसंग जर आला, तर आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि काय करू नये, याबद्दल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मंडळी, दिवाळीचे फटाके म्हटले की त्याच्या ज्या इंजुरीज होतात, त्याच्यापासून जे अपघात होतात, त्यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे अपघात किंवा दोन प्रकारच्या ज्या इंजुरीज आहेत त्या आपल्या व्यवहारामध्ये पाहायला भेटतात. नंबर एक, जी पहिली जी इंजुरी आहे ती म्हणजे आपल्या डोळ्यांना त्याच्यापासून त्रास होतो, डोळ्यांना इंजुरी होत असते. दिवाळीच्या फटाक्यांमध्ये जे असणारा जो फ्लेम आहे किंवा जो धूर आहे, त्यामधून सुद्धा जे इंजुरीज तयार होतात त्या मुख्यत्वे डोळ्यांवर होतात. यामध्ये काय होते की खूप वेळा काय होते, कंजक्टिव्हायटिस सारखा आजार तयार होतो. खूप वेळा डोळ्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम येतो, डोळ्यातून पाणी गळते, डोळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात ठणक असते. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या फटाक्याच्या इंजुरीज पासून डोळ्यांना होऊ शकतात. मग यामध्ये नेमकं आपण काय करायला पाहिजे? तर फटाक्याची जर इंजुरी झाली, फटाक्यापासून आपल्या डोळ्याला जर काही त्रास झाला, तर यामध्ये आपण डोळे कधीच चोळायचे नाहीत. डोळ्यांमध्ये काही कुठल्याच गोष्टीचा ड्रॉप वगैरे काही टाकायचा नाही आणि डोळ्यांमध्ये पाणी सुद्धा जास्त टाकायचं नाही आणि त्याचप्रमाणे डोळा हा घट्ट कशाने बांधून ठेवायचा नाही. मग आपण डोळ्याची इंजुरी झाल्यावर नेमकं काय करायचं आहे? तर डोळ्याची इंजुरी झाल्यावर आपण त्यामध्ये जे काही फॉरेन बॉडी असतील किंवा काही गेलं असेल तर ते सुद्धा काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. काऊन की आपल्या शरीरामध्ये जी सृष्टी आहे हे बघण्याचं जे काम आहे हे डोळ्याद्वारे होत असते. तर डोळा हा नाजूक अवयव आहे. यामध्ये जो जखम होईल किंवा काही इजा होतील तर त्याद्वारे आपल्याला काही त्रास पुढे जाऊन व्हायचा नसेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणं खूप आवश्यक आहे. तर डोळ्यांना जर काही झालं तर ताबडतोब आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यायचा आहे. आता नंबर 2चा जो विषय आहे, त्यामध्ये काय होते की भरपूरदा आपण बघतो चक्र असेल, झाड असेल किंवा सुतळी ॲटम बॉम्ब असतील किंवा काही असतील, हे खूप वेळा आपल्या हातांमध्ये फुटल्याचे प्रकार आम्ही व्यवहारामध्ये बघत असतो. मग ह्या हातांमध्ये जे फुटते याच्यात दोन प्रकार येतात. एक म्हणजे सुपरफिशियलची इंजुरी असते, वरच्यावरची इंजुरी असते ही, आणि डीप. मग त्यामध्ये कधी कधी हातांमध्ये प्रचंड प्रमाणात हात आपण म्हणतो चित्रविचित्र होतात आणि सुपरफिशियल म्हणजे वरच्यावर ते त्या ठिकाणी आस लागून त्या ठिकाणी आपल्याला जळण्याची वेदना होतात. मग ह्या फटाक्याच्या ज्या इंजुरी आहे यामध्ये काय होते की यामध्ये मुख्यत्वे जे आहे त्यामध्ये आग असते, त्यामध्ये ठणक असते, तर कधी कधी त्यातून ब्लिस्टर्स निघत असतात, त्या जळलेल्या वुंड्स जे आहेत त्या तयार होतात. मग अशा वेळी काय करायचं आहे आपण की आपल्या घरातील टूथपेस्ट, इंक म्हणजे नीळ किंवा अशा कुठल्याच गोष्टी आपण आपल्या ज्या जळलेल्या इंजुरीज आहेत त्याच्यावर लावायचं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या इंजुरी झालेल्या आहेत, ज्या जखमा झालेल्या आहेत, या टूथपेस्टनी किंवा इंकनी त्या इन्फेक्ट होऊ शकतात आणि त्या जखमेची तीव्रता आणखी वाढू शकते. आणि त्यातला दुसरा विषय असा आहे की त्यांच्या ज्या कलर त्याच्या आजूबाजूने झाल्यामुळे ती जखम नेमकी कुठपर्यंत आहे, त्या जखमेचं म्हणजे नेमकं स्टेटस काय आहे हे डॉक्टरांना कळण्यास कठीण जाते. त्यामुळे आपण कुठल्याच प्रकारचं असं आवरण किंवा काही लावू नका. तुमच्या घरी जर डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादा काही कोणता मलम असेल तर तो तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्पुरत्या स्वरूपात लावू शकता, पण त्या तुमची इंजुरी कशी आहे यानुसार. आणि खूप लोक काय करतात की बर्फ लावतात, तर तुम्ही तो बर्फ वगैरे कुठला लावू नका. त्याने काय होते की पहिले जखम जी झालेली असते, फटाक्याची जी इंजुरी असते, यांनी मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये व्हासोकॉन्स्ट्रिक्शन झालेलं असते त्या ठिकाणी, आणि आपण त्या ठिकाणी बर्फ जर लावला तर आणखी ते व्हासोकॉन्स्ट्रिक्शन जास्त प्रमाणात होते, त्या नसा आवळल्या जातात, ह्या आपली जे स्किन आहे ही आवळली जाते आणि त्या ठिकाणी रक्तप्रवाह सुरळीत होण्यास, व्यवस्थित होण्यास त्या ठिकाणी अडचण तयार होत असते. मग अशा वेळी आपण जास्तीत जास्त घरगुती याच्यात काय करू शकतो, जेव्हा बर्न इंजुरी असेल किंवा काही असेल तर आपण त्यामध्ये त्यावर पाणी टाकू शकतो. जे टॅप वॉटर आहे ते आपण टाकू शकतो तात्पुरत्या स्वरूपात, पण हा संपूर्ण इलाज नाही आहे. मग आपण पाणी वगैरे टाकल्यावर लगेच आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील औषधोपचार घेणं आवश्यक आहे.
आता या फटाके फोडताना नेमकी कुठल्या प्रकारची दक्षता आपण घ्यायला पाहिजे, तर या ज्या इंजुरीज होतात यामध्ये जे प्रमाण आहे ते डोळ्यांचे किंवा काही कुठल्या जळण्याचे, यामध्ये लहान मुलांचे प्रमाण व बाकी एल्डरली पेशंटपेक्षा जास्त प्रमाणात असल्याचे निदर्शनास येत आहे. तर ज्यावेळेस लहान मुलं फटाके फोडत असतील तर घरातील एखाद्या प्रौढ व्यक्तीने त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे. तसेच काही चक्र असतील, झाडं असतील किंवा सुतळी ॲटॉम बॉम्ब सारखे काही असतील तर त्यांना डायरेक्ट माचीसची काडी लावू नका. त्यांना माचीसची काडी किंवा डायरेक्ट त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये येऊन ते फोडू नका किंवा ते आपले रॉकेट असतील हे सुद्धा डायरेक्ट राहू नका. थोडं दुरून जर आपण फटाके फोडण्याचा प्रयत्न केला, दुरून त्यांना लावण्याचा प्रयत्न केला, तर डायरेक्ट त्यांच्यापासून होणारा जो स्फोट असेल किंवा काही तेथून ब्लास्ट होईल तर तो तुमच्या अंगावर किंवा तुमच्या हातावर येणार नाही. त्यापासून तो इंजुरीपासून आपण वाचू शकतो. तसेच एक गोष्ट आपल्याला करायची आहे की ज्या ठिकाणी आपण फटाके फोडत असू घराच्या बाहेर, त्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या 2 बकेट जर आपण त्या ठिकाणी ठेवल्या तर कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी इन्सिडन्स घडला तर लगेच आपण पाणी त्या ठिकाणी टाकू शकतो आणि आपल्या जे इंजुरीज आहेत हे प्रिव्हेंट करू शकतो. आणि हे जर आपण केलं तर यामुळे आपली दिवाळी जी आहे ही सेफ दिवाळी होईल. आपली दिवाळी जी आहे ही सेफ दिवाळी होऊन हॅपी दिवाळी होण्यास आपल्यास मदत होईल.